नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, बिल्ड मॅथ्स या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर इयत्ता 10वीतील आपण त्रिकोण या धड्यातील आपण मूलभूत प्रमेयाचा प्रमेय हा आपण अजून पाहणार आहोत। तर काय म्हटले, मूलभूत प्रमाणाचा प्रमेय आज आपण काय करणार पाहणार आहोत। तर मूलभूत प्रमेयाच्या प्रमेयामध्ये काय आहे, पहिल्यांदा काय आहे, पक्ष काय आहे आपला, पक्ष काय, पक्ष मी ह्या तुम्हाला जर पक्ष तुम्हाला नीट व्यवस्थित जावं म्हणताना मी केलेले हिरव्या पेनाने झालं। त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते प्रमाणात विभागते म्हणून सांगितले। आता काय करणार आहे, मी काय करणार, त्रिकोण काढतो। त्रिकोण काय माझा ए बी सी का काढला मी, हा त्रिकोण काढला। त्रिकोण ए बी सी मध्ये काय म्हणते, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, एका बाजूला समांतर असणारी म्हणजे काय, मी काय काढला, समांतर असणारी रेषा काय काढली, डी ई काय काढली, मी ही रेषा काढली। इतर दोन बाजूने छेदत असेल म्हणजे काय, ह्या दोन बाजूने काय करणे, इतर दोन बाजूने म्हणजे ए बी ला डी या बिंदूनं आणि एसी ला ई या बिंदूने काय करलं, छेदलं, तर ती रेषा त्या बाजूने काय प्रमाणात विभागते म्हणजे काय, एडी अपॉन डीबी आणि एई अपॉन काय करायचं, एसी आपल्याला काय करायचं आहे, हे साध्य करायचं आहे। मी काय करणार आहे, रचनामध्ये काय करतो बघा, आता रचनामध्ये काय करणार आहे, आता या बिंदू डी मधनं काय करणार आहे, मी एक लंब काढणार आहे। बिंदू डी मधनं काय करणार आहे, लंब काढणार आहे, आणि त्याला नाव काय दिलं, मी यम दिलं। आणि बिंदू ई मधनं पण काय करणार आहे, मी आता लंब काढणार आहे, मग त्याला आपण काय नाव दिलं, मी यन ह्या जन अक्षरानं मी काय केलं, त्याला नाव दिलं। म्हणजे काय केलं, एडी ला एडी वर लंब काय आहे माझा, ईएन काय लंब आहे, आणि एई वर लंब काय माझा, डीएम हा काय झाला माझा लंब झालाय। नंतर इथे लिहिणार आहे काय, एडी लंब काय लिहिणार आहे मी ईएन, आणि एई लंब काय माझा डी एम हा माझा लंब झाला। आणि इथं काय करणार आहे, मी दोन कर्ण एकमेकांना काय करणार आहे, इथं काय करणार आहे, हे करणार आहे, जोडणार आहे। काय झालं आता बघा, साध्य काय करायचं आहे मला, आता इथं एडी आपण काय करणार आहे, डीबी, आणि एई आपण काय करणार आहे, मी सी काय करणार आहे, मी आता लिहिणार आहे, साध्य करायचं आहे मला। आता सिद्ध काय आहे याची, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये डी लंब डी कुणाला समांतर आहे, बी सी ला काय समांतर, हे पक्षामध्ये मला काय केले सांगितलं आहे। पक्षामध्ये मला काय केले सांगितलं आहे। आणि काय सांगितले पुढं, आता मी काय करणार आहे, ह्या दोन हे काय केले, मोठा त्रिकोण ए बी सी हा काय केलाय मला त्रिकोण दिलाय, मग हा ए बी सी हा माझा त्रिकोण दिलाय। त्या त्रिकोणाची मी काय करणार आहे, आता भाग पाडणार आहे, काय करणार आहे, त्रिकोणाची काय करणार आहे, चार भाग पाडणार आहे। मग त्यातला पहिला भाग काय, ए डी ई काय झाला माझा, हा पहिला भाग झाला। मग त्रिकोण ए डी मध्ये काय करणार आहे, मी आता ह्या त्रिकोणा हे क्षेत्रफळ करणार, त्रिकोण एडीई चे क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण क्षेत्रफळ आपलं काय असते, 1/2 पाय गुणिले उंची। मग त्रिकोण माझं काय आहे, एडीई काय माझा हा त्रिकोण आहे, हा माझा एडी काय हा माझा त्रिकोण आहे। मग त्याचा पाया काय माझा, एडी हा माझा काय झाला, माझा पाया झाला। उंची काय झाली माझी, ई एन काय झाली माझी उंची झाली। आता मी तुटला त्रिकोण घेणार आहे, बी डी ई हा काय घेणार आहे, मी त्रिकोण घेणार आहे।
मग तो दुसरा त्रिकोण काय झाला माझा BDE मध्ये, BDE त्रिकोण BDE मध्ये. आता त्रिकोण BDE चे काय करणार आहे मी क्षेत्रफळ, BDE चे काय करणार आहे क्षेत्रफळ. त्याचं पण काय झालं माझं क्षेत्रफळ काय 1/2 पाय काय झाला माझा BD झाला आणि माझी उंची काय झाली ह्याची इथली माझी उंची काय झाली EN माझी काय झाली उंची झाली, कारण की लंब कोणाला आहे लंब काय माझा EN माझा काय आहे लंब आहे या ह्याच्यावर या रेषेवर. नंतर माझी उंची पण झाली माझी काय झाली EN माझी उंची झाली. आता त्रिकोण आता इकडचा भाग झाला, आता काय झाला इकडचा, आता मला इकडचा भाग करायचा म्हणजे मी त्रिकोण कुठला घेणार आहे मी AED चे AED मध्ये त्रिकोण. आता AED चे काय केले मी क्षेत्रफळ, AED चे क्षेत्रफळ 1/2 पाय काय झाला माझा AED चे क्षेत्रफळ मध्ये माझा पाय काय झाला AE माझा काय झाला पाय झाला, AE माझा काय पाय झाला आणि उंची काय झाली माझी DM त्या ह्याच्यावरची उंची काय झाली माझी AED. हा काय झाला माझा AED, हा मी डार्क करावलंय बघा लक्षात आलं काय AED आणि त्याची पाय काय झाला माझा AE झाला आणि ह्याची उंची काय झाली माझी उंची ह्याची उंची काय झाली माझी DM काय झाली माझी उंची झाली. आता त्रिकोण CED मध्ये मग ह्या CED चं काय करणार मी क्षेत्रफळ काढणार आहे, CED चं काय करणार क्षेत्रफळ काढणार आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय झालं 1/2, ह्याचं पण पाय काय झाला माझा EC काय बाजूला पाय झाला आणि उंची काय झाली माझी DM ही काय झाली माझी उंची झाली. आता ह्याचं काय करणार आहे मी पहिल्यांदा ह्या दोघांचं नंतर ह्या दोघांचं काय करणार आहे मी आता नंतर काय करणार आहे आता इथं असं रेष मारतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिल्या ह्या दोघांचं नंतर ह्या दोघांचं काय करणार आहे मी गुणोत्तर काढणार आहे. मग पहिल्यांदा कुठलं त्रिकोण घेणार आहे क्षेत्रफळ त्रिकोण ADE आणि गुणोत्तर त्रिकोण BDE. मग ह्याचं काय करणार आहे मी गुणोत्तर काढायचं, ह्याचं गुणोत्तर त्रिकोण ADE चे ह्याचं काय आलं क्षेत्रफळ 1/2 AD गुणिले काय आला EN आणि BDE चं काय केलं क्षेत्रफळ काय आलं 1/2 BD गुणिले काय झालं EN काय झालं क्षेत्रफळ. मग आता हे काय झालं समान समान काय करणार आहे मी हे काय करणार आहे कॅन्सल करणार आहे, हेचं पण कॅन्सल EN कॅन्सल मग राहते काय AD आपण काय झालं BD काय झालं राहते. मग क्षेत्रफळ काय झालं क्षेत्रफळ आता ह्या दोघांचं घेतलेलं ह्या दोघांचं काढायचं आहे क्षेत्रफळ त्रिकोण AED आणि क्षेत्रफळ या दोघांचं काय करणार आहे मी आता गुणोत्तर काढणार आहे त्रिकोण CED. ह्याचं काय करायचं क्षेत्रफळ काय आहे AED चं क्षेत्रफळ काय 1/2 AE गुणिले काय DM आणि 1/2 ह्याचं क्षेत्रफळ CED चं क्षेत्रफळ 1/2 EC काय आला DM काय झालं कॅन्सल 1/2 कॅन्सल मग राहते काय AE आपण काय राहते EC काय राहते. मग ह्याला नंबर 1 आणि ह्याला नंबर 2 काय झालं दिलं. आता काय सांगितलं त्रिकोण BDE आणि त्रिकोण CED ह्या दोन त्रिकोणाचं काय या हे दोन त्रिकोण एकाच पायावर एकाच पायावर म्हणजे ह्या रेषेवर ह्या एकच पाया धरायचा. BDE आणि CED चा काय झाला एकच पाया, हे एकाच पायावरती काय केले आपण उंची काय केले मांडले. ह्या एकाच ह्याच्यावरती काय उंची आपण पाय काय केले ह्या एकाच ह्याच्यावरती D या एकाच रेषेवरती आपण काय केलं ह्या एकाच पायावरती आपण उंची काय केली आपण त्याची रचना काढली की नाही म्हणताना काय केले एकाच पायावरती म्हणजे रेषा D या एकाच पायावरती या दोन त्रिकोणाचे रेषा DE म्हणजे
पाया काय आहे एकच आहे. म्हणजे डी हा काय झाला त्यांचा ह्या दोन त्रिकोणात काय झाला पाया काय एकच आहे म्हणून सांगितले. म्हणजेच काय क्षेत्रफळ त्रिकोण BDE आणि क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण CED आहे का. BDE आणि CED ह्या दोन्ही पण त्रिकोणाचा ह्या दोन्ही पण त्रिकोणाचा पाया काय झाला एकच झालाय. म्हणताना मी काय दिलं समान चिन्ह दिलं. म्हणजेच काय BDE आणि ह्याचं काय झालंय म्हणजेच काय AD अपॉन काय झाला BD आणि ह्याचं काय झाला AE अपॉन काय झाला इथे काय झालं झालं. ह्याला काय झालं आम्ही 3. मग 1 व 2 वरून 1 2 व 3 वरून काय झाले हे AD अपॉन BD आणि EE अपॉन BC काय झालं सिद्ध झालं. समजलं काय. तर या प्रमाणामध्ये तुम्हाला काय शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. आजचा भाग तुम्हाला चांगला वाटेल चांगला समजलं पुढील व्हिडिओसाठी काय करा सबस्क्राईब करा. थँक्यू.